बरं मी तुला इकडे फोन देणार आहे. बरं तुला तुझ्या मनातल्या व्यक्तीला, सिच्युएशनला फोन करायचा आहे आणि तू आजवर जे व्यक्त झाला नाहीयेस ते तुला व्यक्त व्हायचं आहे. प्रसाद दादा, मनातला फोन कॉल खूप अनप्रेडिक्टेबल असणार आहे माझ्यासाठी. तू कोणाला फोन लावतोयस? तू, मला असं वाटतं, डायरेक्ट लाव फोन. मी सांगतो मी कुणाला फोन लावतो. मी माझ्या वडिलांना फोन लावतो. माझे वडील जाऊन 2 वर्ष झाली. भयंकर कठीण काळ होता. कोविड पीकला होता आणि सगळीकडे भयंकर रेस्ट्रिक्शन्स होत्या. काही काळानंतर गव्हर्नमेंटनी बायो बबलमध्ये शूटिंग करायची परवानगी दिली. सो तेव्हा पुण्यातून मुंबईहून पुण्याला जायचं म्हटलं तरी तो काहीतरी ई पास काढायला लागायचा. मग त्याकरता 10 ठिकाणी जायला लागायचं, जे पॉसिबलच नव्हतं. घरातनं बाहेरच पडता येत नव्हतं. मग हे सँक्शन करा ऑनलाईन, मग ते व्हायचं नाही वगैरे. त्या पिरियडमध्ये सोनी मराठीनी हास्यजत्रेचं अख्खं युनिट दमनमध्ये घेऊन जायचं ठरवलं. दमनमध्ये त्यांना बायो बबलमध्ये शूट करायची परवानगी मिळाली. त्याचा रूल असा होता त्या बायो बबलचा, की एकदा तुम्ही त्या प्रॉपर्टीत आल्यानंतर तुमची जी टाईम फ्रेम आहे ती संपल्यानंतरच बाहेर जायचं. तेवढ्या पिरियडमध्ये जर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह झालात तरच बाहेर जाऊ शकता, नाहीतर त्या बायोबॉलमधनं कोणी बाहेर जायचं नाही, कोणी त्याच्या आत यायचं नाही, नवीन माणूस. त्यामुळे एकदा जे युनिट गेलं तेच परत नवीन कलाकार येत आहेत, नवीन टेक्निशियन मुंबईहून येतात असं नाही. असे ते स्ट्रिक्ट रूल्स होते. सो 29 एप्रिलला 29 एप्रिलला आम्ही सगळे मुंबईहून दमनला शिफ्ट झालो. संध्याकाळी आम्ही दमनला पोचलो. सगळी काय तयारी आहे, कसा सेट असणार आहे, नवी जागा ना, कॉम्पॅक्ट लावला होता सेट. आमची बसायची जागा कशी आहे, माझी सईची, परफॉर्मन्सचं स्टेज कसं आहे, साऊंड सिस्टीमचं काय आहे, कसं ऐकू येणार आहे, ह्याचा एक सगळा अख्ख्या टीमनी आढावा घेतला. संध्याकाळी रात्री सगळेजण एकत्र जेवायला भेटलो. जिथे गोस्वामींनी त्या प्रॉपर्टीमध्ये काय नियम काटेकोरपणे पाळायचे त्याचं ब्रीफ सगळ्यांना दिलं आणि कशा पद्धतीने आपण शूटिंग करणार आहोत ते सांगितलं. की आता झोपायला जायचं सगळेजण आणि सकाळी पहिला एपिसोड. आम्ही सगळे झोपलो शांतपणे. सकाळी मी उठून बघतो, माझा फोन सायलेंटवर होता, झोपलो होतो म्हणून. सकाळी मी उठून बघतो तर मंजूचे 5-6 मिस कॉल होते. मी उठल्या फोन पाहिला आणि तिला फोन केला आणि तिने सांगितलं की बाबा गेले. आता मी काल मुंबईहून दमनला आलो आहे, त्या अख्ख्या ग्रुपचा तो ई पास काढून आणि त्या बायो बबलमध्ये. आता परिस्थिती अशी आहे की मी दुसऱ्या दिवशी इमिजिएट बाहेर जाऊच शकत नाही. बरं चल, मी त्यांना सांगितलं माझे वडील गेलेत, मला जायला पाहिजे, ते सोडायलाही तयार झाले. पण बाबा गेलेत पुण्यात आणि पुण्यात ज्या हॉस्पिटलमध्ये ते गेले त्या हॉस्पिटलचा जे मेन डॉक्टर होते त्यांच्याशी मी संपर्क साधला फोनवरून. तर ते मला म्हणाले की प्रसादजी, आम्ही 1 तासापेक्षा जास्त ठेवू शकत नाही, आम्हाला परवानगी नाही, आमच्यावर कारवाई होईल. कारण परिस्थिती भीषण आहे. तेव्हा फार भीषण परिस्थिती होती. 1-1 ताससुद्धा बॉडीत ठेवून द्यायचे नाहीत. तर ते म्हटले की तुम्ही येऊन काही उपयोग नाही, तुम्हाला काहीही बघायला मिळणार नाही, काही करता येणार नाही. आणि मला नाही जाता आलं आणि मी बाबांना शेवटचं पाहिलंच नाही, म्हणून मला बाबांशी बोलायचं आहे. बाबा. हां, प्रसाद बोलतोय. नाही, काही नाही, चिडला नाही आहेत ना? नाही ना? तुम्ही कधी चिडलाच नाहीत कधी माझ्यावर, त्यामुळे चिडलेले तुम्ही कसे दिसता मला आठवतच नाही बाबा. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी मला सांगितलं होतं की हे कोरोनाचं सगळं सुरू झालं आहे, कोविडचं सगळं सुरू झालं आहे, मग त्यात 50% वगैरे थिएटर सुरू झाली तरी सिनेमा तुझा प्रदर्शित करू नको. थिएटर जेव्हा पूर्णपणे सुरू होतील 100% तेव्हाच तू सिनेमा प्रदर्शित कर. ते मी तुमचं म्हणणं ऐकलं. माझ्या निर्मात्यापर्यंतही मी पोचवलं तुमचं म्हणणं, त्यांनीही ते ऐकलं आणि
तुम्ही गेलात तो दिवस आम्हाला पाळता नाही आला. तुम्ही 30 एप्रिलला गेलात, पण मी 29 एप्रिलला 100% थिएटर सुरू झाल्यानंतर चंद्रमुखी रिलीज केला बाबा, आणि तो खूप चालला. लोकांना तो खूप आवडला. मला असं वाटतं की तुमचं म्हणणं मी ऐकलं म्हणून त्याचं फळ म्हणून तो चालला असावा. त्याच्यासमोर धर्मवीरसारखा खूप मोठा चित्रपट आला माझाच, जे माझं आजपर्यंतचं सर्वोत्तम काम आहे असं लोक म्हणतात, जे तुम्ही पाहायला हवं होतं असं मला वाटतं, पण तुम्ही ते नाही पाहिलं. तुम्हाला चंद्रमुखी पाहता नाही आला, तुम्हाला धर्मवीरही पाहता नाही आला. पण हरकत नाही, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्ही गेलात तेव्हा मी कशा परिस्थितीत होतो हे तुम्हाला आता तिथे ज्या जागी तुम्ही बसलायत तिथे तुम्हाला खरं काय ते कळत असावं. तुमच्या आजूबाजूला देव वगैरे असतील, त्यामुळे तुम्हाला खरं काय ते कळू शकतं. त्यामुळे माझी खरीच परिस्थिती नव्हती की मी निघून येईन पुण्यात आणि तुम्हाला भेटीन, अशी खरंच परिस्थिती नव्हती. नाहीतर मी जीवाचं रान करून आलो असतो बाबा. तर तुम्ही प्लीज चिडू नका. नाही मी हो नाही 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 हास्यजत्रा चांगली चालू आहे, आणि तुम्ही बरेचदा ती पाहिलेले आहेत त्याचे एपिसोड तुम्ही मला सांगितलं आहे बाबा. हो हो, आणि मी हास्यजत्रेचं शूटिंग करत होतो. येस. अजून एक महत्त्वाचं बोलायचं होतं बाबा तुमच्याशी, कधी बोललो नाही, राहून गेलं. मी पुणे सोडून निघताना मला जे सांगितलं होतं की कुणापुढे कधी झुकू नकोस, कुणापुढे वाकू नकोस, कुठलाही भ्रष्टाचार करू नकोस, लांगुल चालन कधी कुणाचं करू नकोस, जे काही कमवशील, जे काही मिळवशील ते स्वतःच्या जीवावर कमव. तर बाबा मी आजपर्यंत ते पाळत आलो आहे. मी कधीही कुणापुढे लांगुल चालन केलं नाही, खोटेपणा मी केला नाही, भ्रष्टाचार मी कुठलाही केलेला नाही. जे काही कमावलं आहे ते माझ्या कष्टाने, मंजूच्या साथीने कमावलेलं आहे. माझी सगळी घरं तुम्ही पाहिलीत बाबा, पण जे माझं जे मंजूचं स्वप्न होतं, माझंही स्वप्न होतं, जे मोठं घर घ्यायचं अंधेरीत, ते घर मी घेतलं बाबा, पण ते तुम्ही पाहिलं नाहीत. आणि ते इतक्या वर्षाच्या मेहनतीत थोडे पैसे बाजूला काढले, मंजूनी पण मी पण तरीसुद्धा कर्जही खूप घ्यायला लागलं, कारण महाग आहे घर, अंधेरीत आहे, तेव्हा तिकडे खूप घरं महाग असतात बाबा. त्यामुळे जी काही पुंजी जमा झाली होती ती आणि कर्ज असं एकत्र काढून आम्ही ते घर घेतलं आहे. नाही बाबा, आता तुम्ही अशा जागी आहात ना, तुमच्यापर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत असतील. माझ्याच जवळच्या काही मित्रांनी अशा कंड्या पसरवल्या की मला हे कोट्यातनं मिळालं आहे घर, मला हे दिलं गेलं आहे घर. तर बाबा हे साफ खोटं आहे. मला कुठल्याही कोट्यातनं हे घर मिळालेलं नाही, मला हे घर कुणीही दिलेलं नाही. हे मी स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मेहनतीवर, मंजूच्या साथीने उभं केलेलं घर आहे बाबा. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही. आणि बोललो तरी तुम्ही आत्ता जिथे आहात तिथे तुम्हाला कळेलच मी खोटं बोलतो का खरं बोलतो आहे. त्यामुळे तुम्ही मला दिलेली शिकवण मी पाळत आलो आहे. तुमचा विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही, त्याला मी कधीही तडा लागू देणार नाही, याची खात्री बाळगा. तुमच्या दुसऱ्या मुलाकडे, माझ्या भावाकडे माझं लक्ष आहे, त्याच्या कुटुंबाकडे माझं लक्ष आहे. कुणाची काळजी करू नका. तुम्ही मस्त नेहमीसारखे हसत राहा. बाबुल्या, खुश आहेस ना? हां, जरा ठेवतो. बरं, खूप इमोशनल आणि खूप इन्स्पायरिंग फोन कॉल होता. म्हणजे ते एक तर कधी रडले नाहीत, ते खूप हसायचे, आणि ते हसले की ते स्वतःच असं म्हणायचे, बाबुल्या खुश आहेस ना, म्हणून मी ते बाबुल्या खुश आहेस ना असं त्यांना म्हणालो.